कमी साहित्यामध्ये हॉटेलपेक्षाही छान अशी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी ते साधारणतः 2 किलो चिकन घेतले. त्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस घालून ते स्वच्छ करून 5 ते 10 मिनटासाठी ते साईडला ठेवलेलं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी कमी आंबट असलेलं हे घरच्या घरी बनवलेलं मलाईदार दही वापरलेलं आहे. आलं लसूण पेस्ट घातली आहे. मसाल्यांमध्ये मी लाल तिखट, मीठ, धने पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला हे सर्व घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त मसाले घालू शकता. मी तर कमी तिखट बिर्याणी करते म्हणून मी ते मसाले कमीच वापरलेले आहे. बारीक उभा चिरलेला कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा हा कच्चाही घालू शकता, पण मी ते तळलेला कांदा घेतलेला आहे. त्यानंतर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि स्वच्छ निवडून घेतलेला पुदिना पण धुवून घ्यायचा आहे. इथं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे मी. त्यानंतर मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये हे तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कांद्याचं उरलेलं कडकडीत तेल आपल्याला याच्यात घालायचं आहे. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन हे 2 तासानंतर आपण शिजायला घेतलं आहे. गॅसवर ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यातली पूर्ण पाणी आटून ते छान ग्रेव्ही तयार झाली आहे. पूर्ण ड्राय चिकन झालं इथे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण खडे गरम मसाले, मीठ, लिंबाचा रस आणि 2 चमचे तेल घालून तांदूळ उकळून घेतला आहे. तांदूळ हा 80% उकळून घ्यायचा आहे. 20% हा दमवर होऊन जातो. त्यामध्ये पातेल्यामध्ये मी आता आलं लसूणची पेस्ट घातली आहे. हे ड्राय झालेलं चिकन आपण शिजवलेलं चिकन याच्यामध्ये थर लावायचे. चिकन आता भाताची लेअर लावायची आपल्याला. त्यानंतर तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना यांची सर्वांची लेअर्स लावून घ्यायची. पातेल्याखाली मी एक तवा ठेवलेला आहे. तव्यावर तुम्हाला पातेलं ठेवायचं आहे म्हणजे बिर्याणी खाली लागत नाही. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय चिकन आपलं. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ग्रेव्ही पण साईडला ठेवू शकता त्याच्यातली. मी तर पूर्ण चिकन वापरलेलं आहे थर लावताना. आता फॉईल पेपरने आपण कवर करून घेऊया याला. तुम्ही बघू शकता तांदूळ पण चांगला शिजलेला वाफलेला आहे आपला. बिर्याणी आता रेडी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या घरी बनणारी अशी हॉटेलपेक्षाही छान अशी बिर्याणी.